शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी शौचास गेली असता तिला मारहाण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। पीडित तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। अनिल संतू उसेंडी राहणार छत्तीसगड, हल्ली मुक्काम शिवणी असं आरोपीचं नाव आहे। आरोपीनं त्याचा गुन्हा कबूल केलाय। गडचिरोलीतील शिवणी गावात ही घटना सोमवारी घडली होती। पीडित तरुणी गावाबाहेर उघड्यावर शौचास गेली असता आरोपीनं तिला मारहाण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला। त्यामुळे तरुणी बेशुद्ध पडली। बराच वेळ ती घरी न परतल्यानं घरच्यांनी शोध घेतला असता ती गावाबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळली। त्यावेळी तरुणीच्या हाताला जखमा झाल्याचं दिसून आलं। तसेच तिच्या डोळ्याखाली दगड किंवा विटेनं मारहाण केल्याचे व्रण होते। जखमी अवस्थेतील तरुणीला तातडीनं गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नंतर पुढील उपचारासाठी तिला नागपूरला हलविण्यात आले। तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता। तसेच आरोपी हा गावातील आहे की गावाबाहेरील आहे याचा अंदाज येत नव्हता। परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान मंगळवारी युवती शुद्धीवर आल्यावर जबाब नोंदविण्यासाठी सक्षम झाल्यानंतर तरुणीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। जबाबादरम्यान तरुणीनं सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचं रेखाचित्र पोलिसांनी तयार करण्यात आलं आणि त्या आधारे अनिल उसेंडीला अटक केली। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।